शेतकरी बंधूंनो नमस्कार. मित्रांनो, आज 27 मे 2026 खरीप हंगाम लागलेला आहे. माझ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाकरता खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यावेळेस जर मे महिन्याच्या शेवटपर्यंत जरी पाऊस पडला किंवा अवकाळी पाऊस पडला तरी कोणीही पेरणीची गडबड, लागवडीची गडबड करू नये. हळद असो, कापूस असो किंवा कोणतंही पीक असो, सध्या आपल्याला 13 जूनपर्यंत कोणतीही गडबड करायची. जर कोणी म्हणत असेल की माझ्याकडे ठिबक आहे, पाणी आहे भरपूर आणि मी लागवड करतो, तर त्याला दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. त्यामुळे कोणीही गडबड करू नका. आपल्याला उदासी तंत्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मी एक हात जोडून विनंती करतो की 13 जून नंतर आपल्याला पेरण्या करायच्या, लागवडी करायच्या आहे. हळद लागवड, अद्रक लागवड, त्याच्यानंतर कापूस पेरणी, सोयाबीन किंवा तूर लागवड, सर्व काही आपल्याला 13 जून नंतर करायचे. मित्रांनो, कापूस बियाणे, सोयाबीन बियाणे मी जे सांगितले आहेत, शेतकरी मागत आहेत, तर ते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा फार झालं तर परवा दुपारपर्यंत सर्व दूर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवस अजून थांबा आणि परवा तुम्हाला सर्व बियाणे मिळणारच आहे. कोणतीही गडबड करू नका. महत्त्वाचं यावेळेस आपण जे तंत्र आणि जी ॲप तयार केली, प्रत्येक शेतकऱ्यांनी ही ॲप इन्स्टॉल करायची आहे. समृद्ध बळीराजा उदासी तंत्र प्ले स्टोअरला ही ॲप आहे आणि ज्यांच्याकडे ॲप आहे त्यांनी अपडेट करून घ्यायची आहे. यावर्षी ॲपमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. घटकांची बदल झालेले आहेत, तंत्राचा बदल झालेला आहे आणि मागच्या 2 वर्षाच्या अभ्यासानुसार आपण यावर्षी शेतकऱ्यांना खूप खूप गॅरंटी देत आहोत की आपल्याला कापूस, सोयाबीन, हळद, अद्रक, ऊस आणि इतर सर्व पिके मोठ्या मुबलक प्रमाणात घ्यायची आहेत. आतापर्यंत आपण प्रगती केली, शेतकरी समाधानी आहे. परंतु मी समाधानी नव्हतो, म्हणून पुन्हा एक अभ्यास करून एक दिशा बदलली. यावर्षी बराच बदल आपल्या तंत्रामध्ये आहे. तर प्रत्येकाने समृद्ध बळीराजा उदासी तंत्र ही प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करावी. दुसरा, आपण ॲपमध्ये जैनम चरखा हे खत दिलेलं आहे, परंतु काही कारणास्तव सध्या ते मिळत नाही. आपण लवकरच त्याची उपलब्धता करू. परंतु तोपर्यंत यावर्षी जे आपण रासायनिक खत अगदी 0 करायचं होतं ते करू शकत नाही. याकरता आपल्या शेतकऱ्यांनी त्याऐवजी DAP आणि 20-0-13 ही 2 खते घेऊन ठेवावी. एकरी 1 बॅग DAP आणि 1 बॅग 20-0-13 इतकंच प्रमाण आपल्याला लागणार आहे. तरी कोणी चिंता करू नका. विशेष म्हणजे यावेळेस मोठ्या प्रमाणात फील्ड करून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन मी तुम्हाला सर्व काही शिकवणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, उत्पादन काढून देणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जायची मानसिकता आणि पूर्ण तयारी मी केलेली आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, वेळोवेळी प्रत्येक वेळेस प्रत्येक 3ऱ्या दिवशी माझे व्हिडिओ यूट्यूबला दिलीप उदासी शेतकरी मित्र हे चॅनल आहे, या चॅनलवर अपडेट होत राहतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वेळोवेळी मार्गदर्शन हे चालू राहील. तर त्यामुळे कोणीही चिंता करू नका. आपल्याला अजून पेरणीला अवकाश आहे. त्याच्यानंतर तुम्ही खते वगैरे घेऊन ठेवा. बियाणेसुद्धा 2 ते 3 दिवसात तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आणि विशेष म्हणजे यावर्षी हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठं समाधान आणि खूप मोठा आनंद मी देणार आहे. हळद हे पीक आपण जवळपास 45 क्विंटलपासून 52 क्विंटलपर्यंतचं उगाळून वाळवून उत्पादन घेणार आहोत. कापसामध्ये सुद्धा अशीच प्रगती केलेली आहे. तर कापूससुद्धा आपण खूप चांगल्या प्रमाणात घेणार आहोत. मित्रांनो, विशेष यावर्षी मला प्रत्येक शेतकऱ्याची जमीन सुधारणा करायची आहे. जमिनीची पोत सुधारणा करायची आहे आणि त्याकरता तंत्रामध्ये थोडा बदल केलेला आहे आणि यानुसार
सर्व घटक मार्केटमध्ये उपलब्ध होतील, आपापल्या दुकानदारांजवळ उपलब्ध होतील. तरी चिंता करू नका आणि तयारीला लागा. मी तुमच्या पाठीशी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी साथ देणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. तर मित्रांनो, आज करता पुरे आणि यापुढे परत भेटूया आपण तिसऱ्या दिवशी. धन्यवाद, नमस्कार.